टर्म लाईफ इन्शुरन्स गाईड. टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? तर हा एक लाईफ इन्शुरन्सचा टाईप आहे. टर्म का म्हणलं जातं त्याला? कारण तो स्पेसिफिक टाइम पिरियडसाठी सर्टन अमाऊंट आपल्याला पे होते जर एखाद्या इन्शुअर्ड पर्सनची डेथ झाली त्या स्पेसिफिक टाइममध्ये. टर्म लाईफ इन्शुरन्स घेण्याची गरज आवश्यकता का आहे? तर ते एक प्रकारचं सेफ्टी नेट आहे फॅमिली मेंबरसाठी, जे की त्या अर्निंग मेंबरवरती डिपेंड आहेत. तर त्याच्यामुळं त्यांची बेसिक लाईफस्टाईल मेंटेन राहते, त्यांचे लिव्हिंग एक्सपेन्सेस त्याच्यातून भागतात. त्या मेंबरने एखादं होम लोन किंवा इतर प्रकारचं लोन कुठलं घेतलं असेल तर त्याच्यातून रिकवर होऊ शकतं. त्यांच्या चिल्ड्रनच्या एज्युकेशनची कॉस्ट त्याच्यातून रिकवर होऊ शकते. तर कोणी घेतला पाहिजे टर्म लाईफ इन्शुरन्स? तर फक्त आणि फक्त ओनली अर्निंग मेंबर ऑफ फॅमिलीने घेतला पाहिजे, बाकीच्यांची घेण्याची आवश्यकता नाही आहे. किती अमाऊंटचा टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे? तर बेसिक थंब रूल आहे 15 ते 20 टाइम्स ॲन्युअल इन्कम और सॅलरी असं आहे. तर एक्झाम्पल त्याचं, जर एखाद्याचं बेसिक सॅलरी 10 लाख असेल पर इयर, तर त्यांनी 10 गुणुले 2 दॅट इज 20 टाइम्स, तर 2 करोडचा टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर किती ड्युरेशनसाठी टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे? तर टिल युअर चाइल्ड बिकम इंडिपेंडंट. याचं एक्झाम्पल घेऊन सांगता येईल. समजा एखाद्याचं वय सध्याचं 30 वर्ष आहे, त्याला 1 वर्षाचा चाइल्ड आहे आणि तो चाइल्ड आपण असं म्हणूया की 30 वर्षापर्यंत इंडिपेंडंट होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील, तो स्वतःचे पैसे कमवू शकेल. तर म्हणून ह्याने 29 वर्ष पुढचे टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला पाहिजे. जास्तीचा घेऊन फायदा नाही आहे, त्यामुळे प्रीमियम वाढतो. आता काही याचे टेक्निकल फॅक्टर्स आपण समजून घेऊयात. पहिला फॅक्टर आहे क्लेम सेटलमेंट रेशो. तर हा क्लेम सेटलमेंट रेशो 99% पेक्षा जास्त असला पाहिजे. तर काय आहे हा क्लेम सेटलमेंट रेशो? 100 पैकी किती केसेसला पैसे मिळाले टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये, त्याला क्लेम सेटलमेंट रेशो म्हणतात. जितका जास्त एवढं चांगलं. दुसरा प्रकार आहे अमाऊंट सेटलमेंट रेशो. याच्यामध्ये हा 95% पेक्षा जास्त असला पाहिजे. याच्यामध्ये काही इन्शुरन्स कंपन्या छोटे क्लेम्स जे असतात ते पटकन इश्यू करतात, पण मोठे क्लेम्स जे असतात ते इश्यू करत नाही, त्याच्यामुळे त्यांची अमाऊंट कमी होते. त्यामुळे अमाऊंट सेटलमेंट रेशो ज्याचा जास्त ते इन्शुरन्स चांगला. पुढचा प्रकार आहे सॉल्व्हन्सी रेशो. तर याच्यामध्ये आपल्याला कळतं की कंपनी ती पुढे किती दिवस टिकू शकते, बुडणार की नाही ते कळतं. तर हा 1.8 पेक्षा जास्त असावा. आणि हे सगळे टेक्निकल फॅक्टर्स 3 वर्षाचे कन्सिडर केले आहेत, ॲन्युअल नाही आहेत. पुढचा आहे रायडर्स पण असतात त्या टर्म लाईफ इन्शुरन्समध्ये. तर ते कुठले कुठले क्रिटिकल इलनेस रायडर घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये काय होतं, एखादी अशी इलनेस झाली स्पेसिफिक, त्याच्यामुळं एखाद्याचा जॉब लॉस होऊ शकतो, त्यावेळेस त्याचा घरातला खर्च भागू शकतो. असं क्रिटिकल इलनेस रायडर मॅक्सिमम अमाऊंटचं घेतलं पाहिजे, त्याची कॉस्ट खूप कमी असते. दुसरा आहे परमनंट डिसॅबिलिटी रायडर. एखाद्याला डिसॅबिलिटी जर झाली इन केस, तर त्याच्यामध्ये याचा बेनिफिट मिळू शकतो. जास्तीत जास्त ही अमाऊंट घेतली पाहिजे. तर यामध्ये नेक्स्ट प्रीमियम याच्या पुढचे फ्युचरची भरायची गरज नाही आहे, ते स्वतः कंपनीज भरते. आता याच्यामध्ये महत्त्वाचे डोंट्स काय आहेत? तर डोंट्समध्ये लिमिटेड पे ऑप्शन घेतला नाही पाहिजे, रेग्युलर पे ऑप्शन घेतला पाहिजे. लिमिटेड पे रेग्युलर पे म्हणजे काय? समजा एखाद्याने टोटल 30 वर्षाचा टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला आणि कंपनी असं सांगते की तुम्ही लिमिटेड पे वापरलं तर पहिल्या 10 वर्षामध्ये तुम्ही सगळे पैसे फेडून टाका, जास्तीचा प्रीमियम भरून, आणि बाकीचे 20 वर्ष प्रीमियम भरायची गरज नाही आहे. आणि रेग्युलर पेमध्ये सेम तीच अमाऊंट पुढची 30 वर्ष कंटिन्यू राहते, सेम अमाऊंट फिक्स असते. पण याच्यामध्ये लिमिटेड पे हा महाग पडतो, कारण पहिले 10 वर्ष आपण जास्त अमाऊंट भरतो आणि पुढचे 20, आणि रेग्युलर पेमध्ये इन्फ्लेशन कन्सिडर केलं तर तीच अमाऊंट त्याचं व्हॅल्यू खूप कमी होते नंतर. पुढचा आहे रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शन. हा पण घेतला नाही पाहिजे, कारण इन्फ्लेशनमुळे त्या रिटर्न ऑफ प्रीमियम ऑप्शनची व्हॅल्यू खूप कमी राहते. फ्रॉम व्हेअर वन शुड बाय द टर्म इन्शुरन्स. कुठून घेतला पाहिजे टर्म इन्शुरन्स? तर एक डिक्टो नावाचा प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही घेऊ शकता. नो स्पॅम कॉल्स, एक फोन कॉलवरती कन्सल्टेशन करतात ते, अनबायस्ड असतं सगळं. दुसरा आहे सेबीचे फायनान्शियल ॲडवायझर्स आहे, त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. आता याच्यातले महत्त्वाचे काय पॉईंट्स आहेत? तर वेवर ऑफ प्रीमियम ऑप्शन म्हणजे काय? जर एखाद्याला 10 वर्षाचा टर्म इन्शुरन्स भरतोय, टोटल घेतला होता 30 वर्षाचा, आणि मध्येच काही कारणामुळे त्याचे प्रीमियम डिसॅबिलिटी असेल किंवा काय असेल, जॉब लॉसमुळे त्यांनी भरू शकत नाही पुढचे, तर ते प्रीमियम स्वतः कंपनी भरते. ॲडिशनल आहे, याची पे कॉस्ट घेतली जाते. जितक्या यंग एजमध्ये तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घेताल तेवढा त्याचा प्रीमियम कमी पडेल. मोड ऑफ रिसिव्हिंग क्लेम अमाऊंट, तर ते त्याच्यामध्ये एक लमसम आहे प्रकार, एक मंथली फिक्स्ड अमाऊंट आणि दुसरा लमसम आणि फिक्स्ड अमाऊंट. तर याच्यात सगळ्यात बेस्ट आहे लमसम आणि फिक्स्ड अमाऊंट, कारण याच्यामध्ये ज्यांना फायनान्शियली ते डिसिप्लिन असतात ते मंथली फिक्स्ड अमाऊंट घेतली तर चालेल. एखादी जास्त अमाऊंट आली तर त्याच्यामध्ये त्याचा खर्च वाढू शकतो, ते हँडल करता येऊ शकत नाही, म्हणून थोडी लमसम आणि थोडी फिक्स्ड अमाऊंट घ्यायची.